मगाशी तुझी वकिली करायला आबा होते म्हणून तुझी सुटका झाली, त्या गैरसमजत राहू नको. तुझ्या प्रत्येक चुकीची शिक्षा पावला पावलावर देणार आहे मी तुला, हे फिट्ट करून ठेव डोक्यात. गुलामासारखी वागवणार, गुलामासारखी वागवणार, गुलामासारखी वागवणार, गुलामासारखी, गुलामासारखी. पालती अगं काय करते? असं नको वागू. अगं तू तशी नाही, मला माहिती आहे. नको. मध्ये बोलायचं नाही, बाजूलाच राहा. घे. तुला काय वाटलं घरातल्या एकेकाला हाताशी धरून तुझ्या सेवेला बसवशील आणि मी शांतपणे बघत बसेन? नाही, आता बघ ही काय करते. भाजतंय ना? असंच माझ्या लेकालाही भाजलं होतं त्या दिवशी, कळलं? अरे सॉरी, मी विसरलेच. तुझा तर पाय दुखत होता नाही का? ही पिशवी त्याचसाठी आणले ना तुम्ही, पाय शेकायला? बस बस खाली बस. सांग सांग, कुठला पाय दुखतोय तुझा? हा दुखतोय का हा दुखतोय? हा बोल पटकन. हा दुखतोय ना? अरे बापरे, हा पाय दुखतोय मग आता तो शेकायला हवा. मग अशी वहिनी शेकत होत्या ना पाय, आता मी तुला तुझा पाय शेकून देते. मी असा तसा पाय नाही शेकणार. आता ह्या पिशवीतलं गरम पाणी मी डायरेक्ट तुझ्या पायावर टाकणार, म्हणजे तुझ्या पायाला कायमचा शेक बसेल. मालती मॅडम, मालती नको ग नको. पाणी गरम आहे ग, पोरीला भाजेल. तुम्ही मध्ये पडू नका, नाही तुम्ही आता तुमची गय करणार नाही. मालतीन, मालतीन, मालतीन. आणि काय तू, हा हे काही गरम पाणी आहे का? हा असा पाय शेकणार होतीस तू? आणि वहिनी तुम्ही पण काय हो? काय ग तू राहणी अशी? तुम्ही काय करत होतात? हो काही नाही, वहिनी तिचा पाय शेकत होत्या. पाय दुखतोय ना तिचा, बघा ना केवढी रडते. म्हणून मी त्यांना म्हंटल की अहो पाणी गरम आहे ना पिशवीत.